वाशिम तलावातील पाणी चोरी विरोधात तरुणांचे बेमुदत उपोषण। तलावातील पाणी वाचवा, अवैध उपसा थांबवा, मानव व प्राण्यांसाठी पाणी राखीव ठेवण्याची मागणी। वाशिम तालुक्यातील कळंबा महाली लघु पाटबंधारे प्रकल्प आणि फाळेगाव थेट तलावातील अवैध पाणी उपशाच्या विरोधात आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे। तलावातील पाणी मानव, प्राणी आणि जैवविविधतेसाठी राखीव ठेवण्याच्या मागणीसाठी 10 मार्चपासून तरुणांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे। सय्यद सलीम, सय्यद मुनाफ, सार्थिक वानखडे आणि आदित्य खंदारे अशी उपोषणकर्त्यांची नावे आहेत। उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार तलावातून मोठ्या क्षमतेच्या मोटार पंपांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध पाणी उपसा केला जात आहे। याचे गंभीर परिणाम आता दिसून येत आहेत। पाणी पातळीत घट, अवैध उपसामुळे तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली आहे। जैवविविधतेला धोका, पाण्याचे तापमान वाढल्याने मत्स्यबीज आणि मासे मृत्युमुखी पडत आहेत। मानवी वस्ती आणि प्राण्यांसाठी पाणी टंचाई निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। नियमांनुसार रब्बी हंगामासाठी पाणी उपसा करण्याची परवानगी केवळ 28 फेब्रुवारीपर्यंतच होती। मात्र त्यानंतरही काही शेतकरी 10 ते 15 एचपीचे मोठे मोटार पंप लावून मोठ्या क्षेत्रावर अवैधरित्या पाणी उपसा करत असल्याचे समोर आले आहे। लघु पाटबंधारे विभागाच्या पाहणीतही काही ठिकाणी परवान्याविना पाणी उपसा होत असल्याचे आढळून आले आहे। त्यामुळे प्रशासनाने यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। जर प्रशासनाने वेळेत निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। आमच्या कळंबेश्वर तलावामध्ये अवैधरित्या पाणी उपसा होत आहे। त्यामुळे जलचर प्राणी, उभयचर प्राणी, गुरे, ढोरे, पाळीव प्राणी, जंगली प्राणी, पशु पक्षी या सर्वांची पाण्या वाचून भटकंती होत आहे। तरी अवैधरित्या जे पाणी उपसा होत आहे तो अवैधरित्या पाणी उपसा थांबून जैवविविधता यांचे संरक्षण करावे। तसेच आमचे सोमठाणा तलावामध्ये सुद्धा त्याच प्रकारचा अवैध पाणी उपसा होत आहे। कळंबा महाली येथे सुद्धा अवैध पाणी उपसा होत आहे। फाळेगाव येथे सुद्धा अवैध पाणी उपसा होत आहे। तर जांभरून, जहांगीर येथे पण अवैध पाणी उपसा होत आहे। अवैध पाणी उपसा होत असल्यामुळे पशु पक्षी, जनावरे, गुरे, ढोरे, जलचर प्राणी, उभयचर प्राणी यांचं पाण्या वाचून खूप मोठ्या प्रमाणात भटकंती होऊन ते काही प्रमाणामध्ये मृत्यूसुद्धा पावत आहे। तरी यांच्या सर्वांचे जीवन वाचवण्यासाठी अवैध पाणी उपसा होत असलेला हा त्वरित थांबवावा। सोमठाणा धरणातील किंवा प्रत्येक फाळेगाव, जांभूर, जहागीर आणि काय म्हणतात ते कळंबा मारली आणि कळंबेश्वर या प्रत्येक तलावाला व आपल्या इथल्या सर्व लघुपटबंधारे तलाव, जलसंपदा तलाव आणि जलसंधारण तलाव यांना येथील कास्तकारांना किंवा इतर लोकांना सर्वांना 28 फेब्रुवारीपर्यंतच पाणी उपशाची परवानगी असते आणि तोपर्यंतच तो परवाना वैध राहील। त्यानंतर तो परवाना अवैध होतो आणि त्यामध्ये एक अशी तरतूद आहे की 3 एचपीच्या वरील पंपद्वारे कधी उपसा त्यांना करता येते। 3 एचपीच्या वरील पंपाद्वारे त्यांना कधी उपसा करता येते। तरीही सरास धरणामध्ये 10-15 या टाईपचे मोटर पंपाने ते सतत उपसा करतात। त्याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही, पण नियमानुसार जे 28 फेब्रुवारीनंतर परवाने त्यांना दिलेले आहे तोपर्यंतच त्यांनी उपसा करावा। त्यानंतर हे जे पाणी आहे हे आपल्या उभयचर प्राणी, जलचर प्राणी या बाकी इतर सर्व जे जंगली प्राणी आहेत, जे भटकंती करतात, जे गुरेढोरे येते यांसाठी राखीव ठेवावं। कारण की हे पाणी पातळी जर कमी झाली तर त्यांना त्रास असून मानवांनाही पाणी टंचाईला सामोरे जावे लागते। कारण की गावातली पातळी त्या धरणावर निर्भर असते। जर त्या धरणातले पाणी अटक गेले तर गावातली पातळी अत्यंत कमी होऊन मानवाला पण त्याचा परिणाम जाणवतो। त्यामुळे हे अवैध पाणी उपसा त्वरित बंद करावा अशी आमची कलेक्टर साहेबांना विनंती।